की साहेबांनी जाणीवपूर्वक अन्नाभाऊ साठे का जन्म कहाँ हुआ, अन्नाभाऊ साठे का गांव कहाँ है, वहां पर कौन कौन रहते हैं, उनका घर वगैरह है या नहीं, म्हणजे मान्यवर साहेबांनी अशी काळजीपूर्वक चौकशी केली जसे अण्णाभाऊ साठे यांचे कुणी जवळचे नातलग आहेत. आणि मग जेव्हा कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या सांगितलं की साहब वहां पर तो उनकी बहू वगैरह रहती है मगर घर वगैरह कुछ भी नहीं, जो झोपड़ी 1920 में जब अन्ना भाऊ का 1 अगस्त को जन्म हुआ तो वही घर उनका पुराना घर है जो अभी ढह चुका है. मान्यवर साहेब म्हणतात इतने बड़े महामानव का घर ढह चुका है, यह हमारे लिए शर्म की बात है. जाओ अभी से काम में लग जाओ और 2-3 महीने के अंदर वहां पर 2 मजली बिल्डिंग तयार होनी चाहिए. आणि साहेबांचा आदेश आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांनी वाटेगावला जाऊन त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं जे जीर्ण अवस्थेमध्ये घर होतं त्या घराला असं त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी नवीन 2 मजली इमारत त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. लोकांना आज माहित नाही कांशीरामनं काय केलं, कांशीरामनं या महाराष्ट्राला काय दिलं, याचा पुरावा आहे की अण्णाभाऊ साठेचं ते घर. परंतु या महाराष्ट्रातील काही जातीयवादी लोकांनी अण्णाभाऊचं जे घर मान्यवर कांशीराम साहेबांनी बांधून दिलं तो एक ऐतिहासिक वारसा आहे, तो एक इतिहास आहे. आणि या ऐतिहासिक वारसा कुठेतरी लपून राहिला पाहिजे, तो लोकांना नाही दिसला पाहिजे. म्हणून 1 ऑगस्ट 2025 रोजी तो रोहित पवार यांनी कांशीराम साहेब यांनी बांधलेलं ते घर पाडलं आणि त्या ठिकाणी दुसरं घर बांधून दिलेलं आहे. याचा मी जाहीर निषेध करतो, जाहीर धिक्कार करतो. कांशीराम साहेबांनी ज्या आपुलकीनं अण्णाभाऊ साठे यांच्या वारसासाठी ते घर बांधून दिलं त्यांनी मुद्दाम ती स्मृती मिटून जावी, नष्ट व्हावी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते घर पाडलेलं आहे बांधून. यांना घरच बांधून द्यायचं असतं तर यांनी त्या घराच्या बाजूला दुसरं घर बांधून दिलं असतं, त्यापेक्षा मोठं घर बांधून दिलं असतं. परंतु प्रॉब्लेम तर त्यांनी ते दुसरं घर बांधून दिलं असतं. परंतु जाणीवपूर्वक यांनी हा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या वर्गीकरणाच्या लढाईमध्ये ए टीम आणि बी टीम यांची जी हुतुतू सुरू झालेली आहे, यांचा जो कबड्डीचा सामना सुरू झालेला आहे, याचा आज आउटपुट काय आहे? काय उपवर्गीकरण रद्द होणार आहे? काय उपवर्गीकरण होणार आहे? याचा आउटपुट अजून कुणालाही माहित नाही. आणि याचं जे आउटपुट, याचं जे आज परिणाम आमच्या समोर येत आहे, याचा परिणाम भावाभावामध्ये दरी निर्माण करण्याचं काम या दोन्ही ए टीम आणि बी टीम जे समर्थनासाठी काम करत आहेत आणि जे उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये काम करत आहेत यांनी या ठिकाणी दरी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. यांना आउटपुट कधीही मिळणार नाही बांधवांनो. का? कारण यांच्या दोन्ही टीमचे जे मोर्चे आहेत हे मोर्चे RSS आणि बीजेपीचे हस्तक आहेत. RSS आणि बीजेपीचे नेते इकडून आणि तिकडूनही काम करत आहेत आणि या दोघांनाही RSS आणि बीजेपी कडून रसद पुरवली जात आहे. ही गोष्ट मी जाणीवपूर्वक
आणि जाहीरपणाने या ठिकाणी आपल्याला बोलत आहे बांधवांनो. कारण RSS ची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका ही कधीही नव्हती आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमची प्रगती झाली पाहिजे. ही भूमिका या RSS आणि BJP वाल्यांची राहणार नाही. मग का नेतृत्व तुम्ही त्यांचं स्वीकारता? एक उदाहरण सांगतो, मी चांभार जातीचा आहे. चांभारामध्ये बबन घोलप हा भारतीय जनता पार्टी मध्ये आहे, नाशिकचा. भैयासाहेब बिगाने हा चांभाराचा नेता, नागपूरचा, हा सुद्धा भारतीय जनता पार्टी मध्ये आहे. पण बिगाने उपवर्गीकरणाच्या समर्थनासाठी लढत आहे आणि नाशिकचा बबन घोलप हा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लढत आहे. अरे तुमचा बाप एक आहे, देवेंद्र फडणवीस हा तुमचा बाप एक आहे. मग तुम्ही वेगवेगळ्या लढाया का लढत आहेत? एक इकडून येते, एक तिकडून येते आणि या ठिकाणी आम्हाला भुलवण्याचं काम करत आहे. माझं म्हणणं आहे, अरे तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये आहात, देवेंद्र फडणवीस हा तुमच्या जवळचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सत्तेतल्या लोकांनी मैदानात उतरून मोर्चे काढायचे नसतात. फडणवीस जर तुमच्या जवळचा असेल तर त्याच्या कानामध्ये जाऊन सांगा, वर्षावर जा आणि त्याच्या कानामध्ये जाऊन सांगा की उपवर्गीकरण होऊ देणार नाही. पण हे तुम्हाला करायचं नाही. ही गोष्ट आता आमच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि तुम्ही येऊन इथं लुटूपुटूचे मोर्चेचे तुम्ही नेतृत्व करता. कोणी विरोधासाठी करताय, कोणी समर्थनासाठी करतंय. याच पद्धतीनं मातंग समाजामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि RSS चे लोक मुद्दाम त्यांनी पेरलेले आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला देवेंद्र फडणवीस हे उपवर्गीकरण देणार आहे. अरे त्याच्या खानदानीची, त्या 1925 मध्ये स्थापन झालेल्या RSS ची नियत आहे, त्यांची नीती आहे की ते आम्हाला आरक्षण देणार नाहीत. त्यांना फक्त या ठिकाणी भांडण लावायचे आहेत. आज उपवर्गीकरण विरोधी चळवळीचं नेतृत्व कोणाकडे दिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापूर्वी दलितांचं नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पुढे केलं होतं. आता त्यांना बाबासाहेबाचा एक नातू उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये आणि बाबासाहेबाचे दुसरे दोन नातू उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, हे समर्थन आणि विरोध करणारा, लावून देणारा हा कोण आहे? हे गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली पाहिजे की एका भावाला विरोध करायला लावतो आणि एका भावाला समर्थन करायला लावतो. आज जे उपवर्गीकरणाचा विरोध करत आहेत ते आनंदराज आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आहेत, त्यांचा पाठिंबा आहे त्यांना. दुसरे भीमराव आंबेडकर हे राष्ट्रवादीचे समर्थक आहेत आणि तिसरे जे तो लॉर्ड बुद्धा टीव्हीवर ज्यांनी मोहीम चालवली, काय नाव त्यांचं? राजकुमार बडोले, हे सत्ताधारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि बबन घोलप हे BJPचे पदाधिकारी आहेत.
म्हणजे हे सर्व ज्यांची ज्यांची मी नावं घेतली हे सत्तेच्या बाजूने असले, प्रत्यक्ष यांची भूमिका सत्तेच्या बाजूने आहे. मग उपवर्गीकरणाचा खेळ कोणाचा आहे? सत्तेतल्या ब्राह्मणवादी लोकांचा, RSS वादी लोकांचा हा उपवर्गीकरणाचा डाव आहे. पहिल्यांदा काय केलं त्यांनी? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती भूषण गवई यांचा वापर करून उपवर्गीकरणाच्या बाजूनं निर्णय लावून घेतलेला आहे. आपल्याच माणसाला पुढे करून आपलाच खाना खराबा करण्यासाठी, आपलाच सत्यानाश करण्यासाठी, आपल्याच माणसाच्या हातून आपल्याच पायावर धोंडा घालणारा तो उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा 1-6 हा जो निर्णय त्यांनी लावून घेतलेला आहे. आणि ते भूषण गवई यांना आम्ही आंबेडकरवादी म्हणून आम्ही फार मोठी चूक करतो. तो भूषण गवई आंबेडकरवादी नसून तो बागेश्वर बाबाचा तो भक्त आहे बांधवांनो. म्हणजे या भाजपच्या वतीनं आमच्यातली माणसं अशा प्रकारे भक्त करून आमच्याच समाजाच्या विरोधामध्ये यांनी अशा प्रकारे या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि मग तू तिकडून लढ, तू इकडून लढ, हे मी तर तुम्हाला देणारच नाही. तुम्ही लिहून घ्या, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की देवेंद्र फडणवीस यांना उपवर्गीकरण द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांना या लढाईच्या माध्यमातून बौद्ध समाज हा कधीही भाजपला मतदान करत नाही. जो आंबेडकरवादी समाज आहे तो कधीही भाजपला मतदान करत नाही. मग भाजपची जर परिस्थिती आज युती करून त्यांना या ठिकाणी जे सरकार बनवावं लागत आहे, म्हणून ही परिस्थिती बदलली पाहिजे. तर भाजपला अनुसूचित जातीचं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे. यासाठी त्यांनी मग मातंग समाजाचं हिंदूकरण करून मातंग समाजाच्या गळ्यामध्ये भाजपच्या दस्त्या टाकून मातंग समाजाचं मतदान आपल्याला वळवणं हे या वर्गीकरण लढ्याचं हे त्यांचं अंतिम ध्येय आहे बांधवांनो. म्हणून त्यांच्या अंतिम ध्येयासाठी आम्ही भाऊ भाऊ का आपसामध्ये मांडायचं? महार मांग चांभार हे निसर्गतः एकच आहेत, या वेगळ्या जाती नाहीत ताई. आताचे बौद्ध मातंग चांभार यांचं काय काम होतं? पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये मेलेलं ढोर वडायचं, मेलेलं ढोर फाडायचं, त्या ढोराचं कातडं काढायचं, ते कातडं रंगवायचं आणि त्या रंगवलेल्या कातड्यापासून जोडे चपला बूट बनवायचे. हे काम कोण करायचे? हे काम महार मांग चांभार आणि ढोर या जाती करायच्या. अरे मग या आमच्यामध्ये दुरावा का निर्माण झाला? निसर्गतः आमचा व्यवसाय एक आहे, आमचं खाद्य एक आहे, आमच्या वसाहती घराला घर लागून आमच्या आहेत. मग या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या नावातून आमच्या मध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र हे RSSचं षडयंत्र आहे, हे BJPचं षडयंत्र आहे. हे उपवर्गीकरण हे करू शकणार नाही. हे मातंगाला न्याय देऊ शकत नाहीत, नाही हे उर्वरित 58 जातीला न्याय देऊ शकत नाहीत. यांना जर न्याय द्यायचा असेल, या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर बांधवांनो या ठिकाणी एक घोषणा देण्यात आली, तख्त बदल दो ताज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. अरे बेईमान कोण आहे? आमच्या लक्षात आले ना? बेईमान कोण आहे? जो भावाभावामध्ये भांडण लावायचं काम करत आहे, जो भावाभावामध्ये भिंती निर्माण करण्याचं काम करत आहे. अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं आहे, चार दगड एकत्र आले तर भिंत तयार होते. 4 विटा जर आपण एकत्र आणल्या तर त्यापासून भिंत तयार होते. आणि 4 भिंती जर एकत्र आल्या तर त्यापासून घर तयार होते. आपल्या दलितांचं, अनुसूचित जातीच्या लोकांचं ऐक्याचं घर होऊ नये,
आमची बिल्डिंग होऊ नये, आमची ऐक्याची इमारत होऊ नये आणि आमच्या मतदानामध्ये फूट पडावी म्हणून या ठिकाणी आम्हाला यांनी विभागण्याचं काम मांगाला शिवाय देतोय, मांग बौद्धाला शिवाय देते आणि अशा पद्धतीनं आमच्यामध्ये दुरावा निर्माण करून काही बोलणारे असे काही फालतू लोक तयार झालेले आहेत. घरात पडून होते अडगळीचे, त्यांना चान्स मिळाला या वर्गणीकरणाच्या लढ्यामधून म्हणून माईक मिळाला, काही बी बोलायला सुरू केले, काही भकलायला सुरू केले, काही भकलायला सुरू, इतकं भकलायला लागले आणि हे भकलता भकलता जातीवरून हे महामानवावर सुद्धा घसरलेले आहेत. म्हणून मी त्यांचा जाहीर धिक्कार करतो. एक शेमडा म्हणतो की अण्णाभाऊ साठे हे महापुरुषच नाहीत. अरे तुझ्यामध्ये आता काय फरक पडू लागलेला आहे? अण्णाभाऊ साठे हे काय आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे, हे भारताला माहित आहे, हे जगाला माहित आहे. अण्णाभाऊ साठे हे काय आहेत, त्यांच्या लेखणीमध्ये काय ताकद आहे, काय पॉवर आहे हे जगाला माहित आहे. पण इथले चिपडे म्हणतात की अण्णाभाऊ साठे हे महापुरुषाच्या यादीतच नाहीत. 15 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सरकारनं एक महापुरुष आमच्या पुढे आणलेला आहे. त्याच्याबद्दल बोलले काय कोणी? त्याच्याबद्दल कोणी टीका केली काय? अरे अण्णाभाऊ साठेवर टीका करायला तुमची जीभ लय वळवळ करू लागली. पण 15 जुलै 2026 ला इथल्या जातीवादी महाराष्ट्र सरकारनं एक GR आणले. अजित दादा पवार यांना राष्ट्रपुरुष म्हणा, अजित दादा पवार यांना महापुरुष म्हणा आणि त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तुम्ही त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये त्या अजितदादा पवारची जयंती साजरी करा. अजितदादा पवार महापुरुष आहेत काय? तुम्हाला पटते काय? अजितदादा पवार महापुरुष होऊ शकतात काय? अरे तहानलेले व्याकुळ झालेली माणसं जेव्हा त्यांच्याकडे गेले की दादा भयंकर दुष्काळ पडलेला आहे, नदी नाले तलाव सगळे कोरडे पडलेले आहेत, हा बघा तलाव हा पूर्ण भरून राहायचा आणि हा तलाव दादा दुष्काळामुळं कोरडा पडलेला आहे. तर हा राष्ट्रपुरुष, हा तथाकथित महापुरुष काय म्हणतो? या तळ्यामध्ये काय मुतू काय? या तळ्यामध्ये मी लघवी करू काय? असल्या मुत्र्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये महापुरुष म्हणून डिक्लेअर केलं जात आहे. आणि आम्ही वर्गीकरणाच्या लढाईमध्ये अण्णाभाऊवर जेव्हा आरोप होतात तेव्हा आम्ही गप बसतो. बहुजन समाज पार्टी अण्णाभाऊ साठे यांना महामानव मानते, महापुरुष मानते, मानणार आहे आणि मानणार राहणार आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांनी, अण्णाभाऊ कॉम्रेड नव्हते, अण्णाभाऊ कम्युनिस्ट नव्हते. मी जाणीवपूर्वक सांगतो, माझ्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना मी जाणीवपूर्वक निळा सलाम ठोकलेला आहे. कोणाला डाऊट असेल तर मी चर्चेला तयार आहे, तुम्ही चर्चेला येऊ शकता. अण्णाभाऊ साठे हे काही काळ कम्युनिस्ट होते. अण्णाभाऊ साठे यांनी काही काळ लाल झेंडा हातामध्ये घेतला होता. परंतु अण्णाभाऊ साठे यांचा जो उत्तरार्ध आहे, अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट नव्हते, अण्णाभाऊ साठे हे लाल बावट्याचे समर्थक नव्हते, तर अण्णाभाऊ साठे हे कट्टर आंबेडकरवादी होते. कारण अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा चैत्यभूमीला जी शोक सभा झालेली आहे 7 डिसेंबर का 8 डिसेंबर मला माहित नाही, पण या 2 दिवसामध्ये शोक सभा झालेली आहे. आणि त्या शोक सभेमध्ये अण्णाभाऊ साठे यांना त्या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आल्यानंतर अण्णाभाऊ साठे म्हणाले की बाबासाहेब हे हिमालय आहेत, बाबासाहेब हे हिमालय आहेत आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण बाबासाहेबांना कोणत्या शब्दामध्ये मी श्रद्धांजली वाहू? आणि मग त्या ठिकाणी
बसल्या बसल्या अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनाचं जे निचोड आहे, त्यांच्या जीवनाचं जे सार आहे, त्या 2 वळीमध्ये आलेला आहे. जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव. हे अण्णाभाऊ साठे आहे, हे खरे अण्णाभाऊ साठे आहेत. आणि मग RSS वाल्यांनी, BJP वाल्यांनी या अण्णाभाऊ साठेंना आमच्यापासून, आंबेडकरवादी लोकांपासून तोडण्याचं षड्यंत्र करून मग त्यांना महापुरुष नाहीत असं म्हणण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. अरे अण्णाभाऊंनी काय केलं, रविदासांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या प्रमाणे या देशातल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे. ही गोष्ट आम्ही लक्षामध्ये केलेली आहे. म्हणून या महामानवानं काय केलं, या महामानवानं काय केलं, हे जे असे जे कोणी तुरम खान या ठिकाणी बोलतात, आपण त्यांचा समाचार घेतला पाहिजे बांधवांनो. म्हणून उपवर्गीकरण विरोधाची जर चळवळ चालवायची असेल तर असे उष्टे आंबेडकरवादी नको की इकडे सत्तेसाठी तिकडे समझोता करतात, सौदाबाजी करतात त्यांच्या सोबत, आणि इकडे मात्र आम्ही आंबेडकरवादी आहे म्हणतात. म्हणून हे खरे आंबेडकरवादी नाहीत. या देशामध्ये मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बुद्ध रविदास फुले शाहू आंबेडकरांचा विचार या देशामध्ये आज कोण पुढे घेऊन जात असेल, कोण आहे देशामध्ये महान उंचीचा नेता, या विचारांची पताका आपल्या खांद्यावर घेऊन जात आहे, असा कोण नेता या देशामध्ये आहे तुम्ही शोधून पहा. आणि या महाराष्ट्रामध्ये युती, समझोता, ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज मध्ये अडकलेल्या लोकांना तुम्ही तपासून पहा. यापैकी कुणीही देशाचं, आंबेडकरी जनतेचं नेतृत्व करणार जर कोणी व्यक्ती असेल, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांच्यामुळे देशामध्ये संविधान टिकून आहे, यांच्यामुळे देशामध्ये आंबेडकरवाद टिकून आहे. नाहीतर तुम्ही दलाल सगळे चट्टे बट्टे तुम्ही आंबेडकरवाद विकून खायला निघालेले आहात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जय भीम जय भीम जय भीम करायचं आणि संध्याकाळी भीमाला विकून टाकायचं. या देशामध्ये आंबेडकरी नेतृत्व म्हणून बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहन कुमारी मायावती यांना 2029 मध्ये प्रधानमंत्री केल्याशिवाय या मनुवाद्यांच्या लढाया थांबणार नाहीत. आमच्यामध्ये फूट पाडण्याचं, आम्हाला सत्तेच्या चाबीपासून दूर ठेवण्याचं षड्यंत्र म्हणजे ही उपवर्गीकरणाची लढाई आहे बांधवांनो. डॅम युअर सेफगार्ड्स, वी डोंट रूल्ड बाय यू. नको आम्हाला तुमच्या सोयी सुविधी लाथ मारतो आम्ही, डॅम धिक्कार करतो आम्ही तुमच्या या सोयी सुविधेचा. वी डोंट रूल्ड बाय यू. आम्हाला तुमची सत्ताच नको आहे. तुमच्याद्वारे आम्ही या ठिकाणी शोषक म्हणून आम्ही राहण्यास तयार नाही, आम्ही शासक म्हणून राहण्यास तयार आहोत. कारण बुद्धाच्या विचारावर या देशामध्ये सम्राट अशोकाचं राज्य होतं. बुद्धाच्या विचारावर या देशामध्ये चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं. आणि हे जी राजवट होती त्या राजवटीचं वर्णन कवींनी असं केलेलं आहे, जहां डाल डाल पर बैठी है वो सोने की चिड़िया है मीर. जहां डाल डाल पर बैठी है वो सोने की चिड़िया है. या भारताचं सोने की चिड़िया म्हणून वर्णन झालेलं आहे. जेव्हा सम्राट अशोकाची राज्य व्यवस्था, शासन व्यवस्था या देशामध्ये होती तेव्हा सोन्याचा धूर निघत होता म्हणतात. आमच्या आया बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्या सुद्धा एक गाणं म्हणतात, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटात मोत्याचा घास तुला भरविते. परंतु या हरामखोर बेईमान लोकांना आपण सत्तेवर बसवल्यामुळं आमच्या या माता भगिनींना नाईलाजानं त्या गाण्यामध्ये थोडासा बदल करून म्हणावं लागतं की लाकडाच्या पाटावर जर्मनच्या थाळीत
हायब्रिडचा घास तुला भरविते, हे हरामखोर आम्हाला झुणका भाकर खायला सांगतात. आणि हे हरामखोर या देशाचा प्रधानमंत्री म्हणतो की मी या देशातल्या 81 कोटी लोकांना मी स्वस्त धान्य देतो. अरे याच्यामध्ये काय भूषण आहे? याच्यामध्ये काय मोठेपणा आहे? अरे 81 कोटी लोकांना तो कमजोर करत आहेस, लोळा करत आहेस, अपंग करत आहेस. त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहू नये आणि तू दिलेला आयत खावं, ठेविले अनंती तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, या भूमिकेमध्ये जावं. म्हणून आम्हाला लाचार आणि गुलाम बनवण्यासाठी आम्हाला झुणका भाकर खायला सांगतात. यावर आम्ही समाधान मानणार नाही. आम्हाला तुमची शासन व्यवस्थाच नको आहे. कारण आमचे प्रश्न सोडवायचे असतील तर या ठिकाणी आमची सरकार आली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता आली पाहिजे. आली पाहिजे की नाही आली पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये आमचे प्रश्न सोडवायचे असतील, मागासवर्गीयाचे प्रश्न संपलेत का? अनुसूचित जातीचे प्रश्न संपलेत का? नोकरीचा बॅकलॉग किती आहे? 29 लाख नोकऱ्या इथल्या हरामखोर सरकारनं अनुसूचित जातीच्या लोकांच्या भरले नाहीत. आरक्षणातलं प्रमोशन रद्द केलेलं आहे, देत नाही. बहनजी जेव्हा उत्तर प्रदेशामध्ये सत्ता होती तेव्हा आरक्षणामधलं प्रमोशन पहिल्यांदा बिल मंजूर केलं आणि खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण राहिलं पाहिजे. हे बहनजी जेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा तिथं खाजगीकरणमध्ये सुद्धा आरक्षण होतं, आरक्षण मधलं प्रमोशन होतं. हे महाराष्ट्रामध्ये का नाही? बेईमान लोकांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. बहुजन समाज हा गुलाम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये मराठा जातीचे 150 आमदार आहेत. ब्राह्मण जातीचे किती आमदार आहेत कोणाला माहित आहे? ब्राह्मणाचे आमदार त्यांचे नाव तरी माहित आहेत का? बोटावर मोजलं तर 2 ते 4 आमदार या ठिकाणी ब्राह्मणाचे निवडून आलेले आहेत. मग 2 ते 4 आमदार ज्याचे निवडून येतात तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा होतो? आमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट काय येत नाही? मान्यवर साहेब कांशीरामजी ने जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा नारा दिलेला आहे. आणि वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. अरे मग इथं मराठ्यांचे जास्त आमदार आहेत, 150 आमदार मराठ्याचे आहेत. मग ब्राह्मणाचा मुख्यमंत्री कसा काय होतो? ही विद्रोही भूमिका जोपर्यंत आमच्यामध्ये तयार होणार नाही आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाज पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आज घडीला आमचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? का त्यांनाच राहू द्या ढेरपोट्या? तेच मुरमुऱ्याचं पोतं बरं आहे काय? तेच मुरमुऱ्याचं पोतं बरं आहे का? तुम्हाला खमंग वाटायला काय? आमचा सत्यानाश करत आहे. खाजगी शाळा निघाल्यात मोठ्या प्रमाणात, सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. देशामध्ये 13 लाख शाळा बंद केल्या. महाराष्ट्रामध्ये 15 ते 17 हजार यांनी सरकारी शाळा बंद केलेल्या आहेत. म्हणजे हे सरकार बेईमान लोकांचं सरकार आहे. हे सरकार जाती जातीमध्ये भांडण लावणारं सरकार आहे. म्हणून मुळावर घाव घालायचा बांधवांनो, हे सरकार आम्हाला नको आहे. हे मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. आम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे? ॲडव्होकेट सुनील डोंगरे आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? मग यासाठी बहुजन समाज जोडायचं काम करा. बहुजन समाज पार्टीची काय घोषणा आहे? बीएसपी के 3 कप्तान, दलित, ओबीसी, मुसलमान. यहाँ पर जितने भी मुसलमान भाई है उनका जोरदार तालियों से स्वागत करो, क्योंकि ये समय की जरूरत है. आपको इस मूवमेंट में आना ही आना है. आपका कोई उद्धार नहीं करेगा. मुस्लिम भाइयों, आप टारगेट नंबर 1 पर है. बीजेपी आरएसएस के दुश्मन के यादी में आप 1 नंबर पे है. आपके लिए आसाम में वो पुनर्वसन कैंप राहत शिविर बनाए गए हैं. एसआईआर के माध्यम से आपके वोट कम करो, दलितों के वोट कम करो, अंबेडकरवादियों के वोट करो और ये फिर से सत्ता में आकर हमें गुलाम बोलकर ये शिविर, शरणार्थी शिविर में रखने की इनकी प्लानिंग हो गई है, तैयार हो गई है. इसलिए मुस्लिम भाइयों,
यहाँ पर जितने भी मुसलमान भाई आए हैं, मैं उनको हाथ जोड़ के गुजारिश करता हूँ, विनंती करता हूँ कि आप जाओ, घर घर जाकर मुस्लिम भाइयों को जगाओ। अभी इस देश में बहुजन समाज पार्टी जब तक हुक्मरान नहीं बनती तब तक हमारे शोषण से मुक्ति नहीं होने वाली है। यही हाल हमारे ओबीसी भाइयों का भी है। बीएसपी के 3 कप्तान दलित, ओबीसी, मुसलमान, ओबीसी भाइयों सुधा, इनको भी हमें जगाना है, उनको भी बीएसपी में लाना है। दलित, ओबीसी और मुसलमान, यह 3 लोग, 3 ताकत, 3 शक्तियां एकत्र आ गई तो एडवोकेट सुनील डोंगरे को सीएम बनने से कोई भी माई का लाल नहीं रोक सकता। ये चैलेंज के साथ, दावे के साथ मैं बोल रहा हूँ। साथियों, मान्यवर साहब कांशीराम जी ने कहा था कि हमारे महापुरुषों के विचारों पर आप विश्वास रखो, बाबा साहब की मूवमेंट कामयाब हो सकती है। 1971 मध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये जेव्हा समझोता झाला, त्या समझोत्यामध्ये काँग्रेस आणि आरपीआय ची युती झाली। कांशीराम साहेब सुद्धा सुरुवातीला बामसेफ स्थापन करण्यापूर्वी कांशीराम साहेब आरपीआय मध्ये काम करत होते। कांशीराम साहेबांनी आरपीआय मध्ये अशा सशक्तपणे काम केलं की पुण्याचा महापौर चव्हाण नावाच्या माणसाला कांशीराम साहेबांनी बनवलं। त्या काळामध्ये 1964-65 काळामध्ये कांशीराम साहेबांनी आरपीआयच्या माध्यमातून पुण्याचा महापौर त्या ठिकाणी बनवला। पण 1971 ला गाडगेबाबा सभागृहामध्ये जी युती झाली काँग्रेसची आणि आरपीआयची, तर त्या युतीमध्ये 521 जागेपैकी 520 जागा या काँग्रेसला सुटल्या आणि 1 जागा ही रिपब्लिकन पक्षाला सुटली। कांशीराम साहेबांना धर्मशाळेमध्ये जाऊ देण्यात आलं नाही, अडवण्यात आलं। कांशीराम साहेबांनी सांगितलं की हा घोर अपमान आहे, ही युती नाही, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराचा अपमान आहे। गांधीच्या लेकरांना 520 जागा आणि बाबासाहेबांच्या लेकरांना 1 जागा, ही अपमान आहे। कांशीराम साहेबांनी दादासाहेब गायकवाड यांना भेटण्याचा प्रयत्न केला। पुण्यामध्ये दादासाहेब गायकवाड भेटू शकले नाही। बसमध्ये बसून पुण्याहून नाशिकला दादासाहेब गायकवाड यांच्या घरी कांशीराम साहेब गेले, तेव्हा दादासाहेब म्हणाले कि नहीं, इधर नहीं हो सकता, बाबा साहब के विचारों की सत्ता इधर नहीं आ सकती। कांशीराम, तुम उधर जाके यूपी में जाओ, पंजाब में जाओ, हरियाणा में जाओ, उधर जाके तुम सरकार बनाओ, इधर सरकार नहीं आ सकती। हे अशा प्रकारे आत्मविश्वास गमवून बसलेली माणसं या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं कांशीराम साहेबांनी देशामध्ये भरोसा यात्रा काढली की आमच्या महापुरुषांची विचाराची सत्ता या देशामध्ये येऊ शकते। या विचारावर तुम्ही विश्वास ठेवा। बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता या देशामध्ये येऊ शकते। बाबा साहब के मर्जी के बगैर यहाँ की शासन व्यवस्था मैं बनने नहीं दूंगा। कांशीराम साहेबांनी हा संकल्प केला होता आणि कांशीराम साहेबांनी हा देखील संकल्प केला होता कि मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत होगा। विसर पडला का आम्हाला विसर पडला काय? म्हणून कांशीराम साहेबांनी दुसरी एक मूवमेंट राबवली, कहीं हम भूल न जाए, कहीं हम भूल न जाए। म्हणून बांधवांनो, आम्हाला विसर पडला असेल तर लक्षात आणून घ्या, बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता या देशामध्ये आणि या राज्यामध्ये केवळ आणि केवळ बहुजन समाज पार्टी आणू शकते। बाबासाहेबांच्या विचारांची गोष्ट खोटी आहे का? गोष्ट खरी असेल तर तेवढ्याच दमदारपणानं तुम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे। देशामध्ये आणि या राज्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची तंतोतंत सत्ता जर कोणी आणू शकत असेल तर ते बहुजन समाज पार्टीच आणू शकते। या गोष्टीचा संदेश आजच्या माध्यमातून आपण घ्यायचा आहे आणि सत्ता परिवर्तनासाठी या महाराष्ट्रामध्ये आपण कामाला लागायचं आहे। लुटूपुटूच्या लढाया आणि भावाला भावाच्या विरोधामध्ये उभे करण्याच्या लढाया या ठिकाणी ज्या चालवलेल्या आहेत त्यांना
बहुजन समाज पार्टीनं त्याकडे दुर्लक्ष करून इथली बेईमानांची सत्ता पालटून टाका, सत्ता ताब्यामध्ये घ्या. पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की बाय विच वी कॅन ओपन ऑल टाइप्स ऑफ डोअर्स. आम्ही सत्तेच्या सर्व प्रकारच्या तिजोऱ्या, आम्ही राजकीय सत्तेच्या माध्यमातून, राजकीय सत्ता ही मास्टर की आहे, ही गुरु किल्ली आहे, ही मास्टर की लपवून ठेवून हे लुटूपुटूच्या लढाया या ठिकाणी करत आहेत. बांधवांनो, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यावी, एवढंच आवाहन मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी करतो. संयोजकांनी या ठिकाणी